अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा उद्या 26 फेब्रुवारी 2025 वार बुधवार। उद्या असणारा बुधवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण उद्या महाशिवरात्रीचा दिवस आहे। आपल्यापैकी सगळ्यांना माहिती असेल की उद्या महाशिवरात्री। बघा, नावातच सगळं काही आहे, सर्वात मोठी शिवांची रात्र। महाशिवरात्रीचा दिवस हा शिवशंकर आपले भोलेनाथ महादेव यांची उपासना पूजा करण्यासाठी, महादेवांना प्रसन्न करण्यासाठी, अखंड आपल्या कुटुंबात, आपल्या घरात आणि आपल्या आयुष्यात महादेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा मानला जातो। बरीचशी अशी लोक आहेत जी कधीच उपवास धरत नाहीत, कुठलंच व्रत करत नाहीत किंवा इतर दिवशी सेवा, उपासना, आराधना असं काहीच करत नाही। ती सगळी लोक महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत धरतात, महादेवांना प्रसन्न करणाऱ्या सेवा करतात, महादेवांना प्रसन्न करणाऱ्या वस्तूंचं अर्पण करतात। असंख्य भक्त या दिवशी महादेवांचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात। कुणी दानधर्म करतं, कुणी दर्शन करतं, कुणी व्रत वैकल्य करतं। आपापल्या प्रथेनुसार आणि आपापल्या परंपरेनुसार प्रत्येक जण आपल्या घरी काही ना काही सेवा ही नक्कीच करत असतं। बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या महाशिवरात्रीची एक सर्वात उत्तम, सर्वात प्रभावी आणि सर्वात शीघ्र फलदायी सेवा सांगणार आहे। ज्यांना उद्या व्रत करणं ही शक्य नसेल किंवा खूप काही करणं शक्यच नसेल, किंवा जे लोक खूप करणार आहे, त्या उद्या व्रत करायचंय, मंदिरात जायचंय, सगळं करायचंय, तर त्यांनी देखील ही सेवा करायची आहे। आणि ज्यांना काहीच जमणार नाहीये त्यांनी देखील ही सेवा करायची आहे। उद्याच्या दिवशी तुम्हाला या एका झाडाजवळ जायचं आहे, तिथे जाऊन तुम्हाला हे काही मंत्र म्हणायचे आहेत आणि त्याच्या सोबत तुम्हाला ही एक वस्तू या झाडाला अर्पण करायची आहे। उद्या जर ही सेवा किंवा हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या मनातील सर्व इच्छांची पूर्तता होईल, घरावरती, तुमच्यावरती अखंड महादेवांचा आशीर्वाद राहील आणि तुमच्या मनामध्ये जे काही असेल ते सगळं तुम्हाला मिळत जाईल। आता सगळ्यात पहिली गोष्ट, उद्या प्रत्येकाला लवकर उठायचं आहे, स्वच्छ पवित्र स्नान करायचं आहे। समजा आपल्या आजूबाजूला कुठे जर अभ्यंग स्नान नसेल, म्हणजे तीर्थक्षेत्र नसेल, तर अंघोळीचं जे पाणी आहे त्यामध्येच थोडंसं गोमूत्र, गंगाजल आणि थोडंसं अगदी कणभर त्याच्यामध्ये हळद घालायची आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे। ठीक आहे। त्यानंतर आपल्याला घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, तुळशीला जल म्हणजे पाणी अर्पण करायचं आहे, देवघरात दिवा लावायचा आहे, सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे। हे जे नित्यनियमाने आपण सगळं काही करतो हे करायचं आहे आणि त्याच्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। आता या उपायासाठी आपल्याला काय करायचंय, तर आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही नर्सरी असेल, जंगल असेल, सिटीतही थोडंसं शोधा, पण तुम्हाला उद्याच्या दिवशी बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे। जिथे कुठे बेलाचं, कुणी बिल्व असं म्हणतं, कुणी बेल असं म्हणतं। बघा, बेलाचं झाड, बेल हे महादेवांना सर्वोत्तम प्रिय मानलं जातं। महादेवांच्या पिंडीवर फक्त आपण बेल अर्पण करत असतो, कारण बेल हे महादेवांना विशेष प्रिय आणि समर्पित असणार आहे। म्हणून उद्या तुम्हाला कुठल्याही बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे। सगळ्यात पहिले त्या झाडाजवळ गेल्यानंतर तुम्हाला तिथे तुपाचा एक दिवा लावायचा आहे। मातीची पंटी लावली तरीही चालेल किंवा कणकेचा दिवा लावला तरीही चालेल। एक फक्त तिथे दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्या झाडाला थोडंसं दूध अर्पण करायचं आहे। बघा, महादेवांना दूध देखील विशेष प्रिय आहे। महादेवांच्या पिंडीवर आपण दुधाचंच अर्चन करत असतो, म्हणून एक ग्लासभर दूध घेऊन जायचं आहे। घरून ते दूध घेऊन जात असताना ते अभिमंत्रित केलं तर अत्यंत उत्तम राहील। आता अभिमंत्रित कसं करायचं, देवघराच्या समोर जिथे शिवांची पिंडी असेल, शिवलिंग असेल, नसेल तर वाळूचं किंवा मातीचं शिवलिंग बनवा उद्याच्या दिवशी। त्यासमोर हा दुधाचा ग्लास भरा, म्हणजे त्या शिवलिंगाच्या समोर दुधाचा ग्लास भरून ठेवा, आपला उजवा हात त्याच्यावरती ठेवा आणि शिवनामावली किंवा शिवकवच किंवा रुद्रकवच यांचं पठण करा।
नसेल तर फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा 101 वेळा जप करा, आपली इच्छा तिथे व्यक्त करा आणि अभिमंत्रित केलेलं हे दूध तिथे बेलाच्या झाडाजवळ जाऊन बेलाच्या झाडाला अर्पण करा. ठीक आहे, थोडंसं दूध जे नेलेलं आहे ते अर्पण करा आणि त्याच्यानंतर एक ग्लासभर पाणी म्हणजे ग्लासभर किंवा तांब्याभर लोटाभर पाणी जे आहे ते देखील बेलाच्या वृक्षाला अर्पण करा. त्यानंतर त्या वृक्षाला थोडं हळदी कुंकवाचं अर्चन, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बेलाच्या झाडाला दोनही हातांनी स्पर्श करायचा आहे. बघा, बेलाच्या झाडावर साक्षात महादेवांचा, आपल्या शिवशंकरांचा वास असतो आणि शिवरात्रीच्या दिवशी महादेव जे आहेत हे जागृत अवस्थेत असतात. म्हणून आपल्याला या झाडाला दोनही हातांनी स्पर्श करायचा आहे, आपली मनातील इच्छा सांगायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. ठीक आहे, इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला थोडे पांढरे तीळ घ्यायचे आहेत, सफेद रंगाचे तीळ जे महादेवांसाठीच समर्पित आहेत. थोडे तीळ घ्या, हाताच्या मुठीमध्ये घाला, मूठ बंद करा आणि त्या बेलाच्या वृक्षाजवळ तिथे कुठे मुंग्याची वारुळं दिसत असतील, मुंग्या दिसत असतील, छोटे किडे दिसत असतील तर तिथे समोर आपल्या हाताच्या मुठीने असे पांढरे तीळ जे आहेत त्याचं अर्चन करा, म्हणजे पांढरे तीळ जे आहेत त्याचे थोडे थोडे सोडा. इतकं करून झालं की त्याच्यानंतर त्या बेलाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घाला. 11, 21, 51, 108 जेवढे वेळा तुम्हाला शक्य असेल तेवढे वेळा प्रदक्षिणा घाला. आता जो दिवा आपण तिथे घेऊन गेलेलो आहोत तो दिवा तिथेच ठेवायचा आहे, तीळ तिथे ठेवायचे आहेत. फक्त तुम्ही भांडी वगैरे काय नेली असतील, तांब्या ग्लास, तेच फक्त घरी आणायचे. बाकी सगळ्या वस्तू ज्या आहेत जे आपण पदार्थ नेलेले ते तिथेच ठेवायचे आहेत आणि त्यानंतर घरी यायचे. बघा, जर उद्याच्या दिवशी या पद्धतीने बेलाच्या झाडाची तुम्ही सेवा केली, पूजा केली, दूध अर्पण केलं, तिळांचं अर्चन केलं आणि जर तुम्ही तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावून प्रदक्षिणा घालून तुमची इच्छा व्यक्त केली तर तुमच्या आयुष्यात नक्कीच त्याचा तुम्हाला लाभ होईल, महादेवांची कृपा राहील. मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर ती आवर्जून पूर्ण होईल. घरात आयुष्यात असणं दारिद्र्य संपत जाईल आणि तुमच्या घरामध्ये नेहमी महादेवांची जी कृपा आहे ना ही तुमच्या पाठीशी राहील. खूप साधा सोपा उपाय आहे. ज्यांना खूप काही व्रत वैकल्य काही नाही जमलं, ठीक आहे, फक्त हा एक उपाय करा. या उपायाने तुम्हाला संपूर्ण व्रताचं फळ लाभेल. श्री स्वामी समर्थ.